कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये आज पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे यांनी अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी व्याख्यान देत माती, जंगल, देशी बियाणे आणि पारंपरिक अन्न पद्धती जपण्याचा संदेश दिला। मी शाळेत शिकले नाही, पण निसर्गाच्या शाळेने मला खऱ्या अर्थाने जगायला शिकवलं, असं सांगत त्यांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडलं। कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित पद्माराजे स्मृती व्याख्यानमालेत पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी देशी बियांचं संवर्धन आणि स्त्रियांची भूमिका या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं। शिवाजी विद्यापीठातील कैलासवासी शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, पर्यावरणशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट आणि समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव उपस्थित होत्या। ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या राहीबाईंनी आपल्या ओघवत्या भाषणात आयुष्यातील संघर्ष, गरिबी आणि अनुभवातून घेतलेले धडे मांडले। निसर्गच आपला खरा गुरु आहे। माती चांगली असेल तर अन्न चांगलं येतं, अन्न चांगलं असेल तर माणूस निरोगी राहतो, असं त्या म्हणाल्या। रासायनिक शेतीमुळे वाढणारे आजार, बदलती जीवनशैली आणि पारंपरिक अन्नधान्यापासून दूर जाण्याचे दुष्परिणाम त्यांनी स्पष्ट केले। आज आपण पैशानं विष विकत घेऊन खात आहोत, असं स्पष्ट शब्दात सांगत त्यांनी देशी बियाण्यांकडे वळण्याचं आवाहन केलं। राहीबाईंनी सेंद्रिय शेती, किचन गार्डन आणि रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित केलं। प्रत्येक घरात, शेतात आणि शाळेत भाजीपाला पिकवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। कमी खा पण शुद्ध आणि सात्विक खा, हा संदेश त्यांनी दिला। जंगल आणि पर्यावरण संरक्षणाबाबत बोलताना त्यांनी जंगल ही आपली माऊली आहे असं सांगत वनवे रोखण्याचं आणि जैवविविधता जपण्याचं आवाहन केलं। तसंच वाढदिवस आणि सण उत्सवाच्या निमित्तानं झाडं लावणं आणि बियाणं भेट देण्यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन त्यांनी केलं। यावेळी त्यांनी रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि पारंपरिक अन्न पद्धतीचे वैज्ञानिक महत्त्वही अधोरेखित केलं। व्याख्यानादरम्यान त्यांनी जंगल संवर्धन आणि रानमेव्यांचं महत्त्व सांगणारी गाणी सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। कार्यक्रमात कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी राहीबाईंच्या कार्याचा गौरव केला, तर अध्यक्षीय भाषणात डॉक्टर ज्योती जाधव यांनी देशी वाण, माती आणि सूक्ष्मजीव यांच्यातील वैज्ञानिक नातेसंबंध स्पष्ट करत या क्षेत्रातील संशोधनाचं महत्त्व अधोरेखित केलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आलं। डॉक्टर भारती पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। डॉक्टर आसावरी जाधव यांनी परिचय करून दिला, तर उर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केलं। या कार्यक्रमाला शेतकरी महिला, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहीबाई पोपरे यांच्या विचारांनी उपस्थितांना निसर्ग, शेती आणि आरोग्य याबाबत नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली।